आजच्या कार्यक्रमाचे मानकरी फादर जो अल्मेडा आणि मी एकाच गावात जन्मलेलो आहोत. भुईगाव मधील एखादाळी या ठिकाणी एकाच गावात जन्मलेलो आहोत, एकाच घरामध्ये वाढलेलो आहोत आणि एकाच सेमिनरीमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि फादर आता आज 25 वर्षे पूर्ण करत आहेत. नक्कीच 50 वर्षे पूर्ण करणार ह्या गॅरंटीने आपण एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी. नंदा खानने संपूर्ण जगासाठी फार मोठे मोठे हिरे दिलेले आहेत, कितीतरी नावं घेण्यासारखी आहेत. परंतु आज आम्हा दोघांना पहिल्यांदाच समजलं की सिस्टर जॅकलिन ह्यांनी संपूर्ण जगाच्या जणू काही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फ्रेंच म्हणा, इटालियन म्हणा, तमिळ म्हणा, मल्याळम म्हणा अशा प्रकारच्या भाषा वगैरे शिकून आपल्या सगळ्या पॅरिसचं नाव मोठं उज्ज्वल केलेलं आहे. आणि त्याबद्दल मला वाटतं त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या कॉंग्रिगेशनसाठी एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. आज आपला विषय आहे क्रुसाचं अध्यात्म. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो. एवढ्या उत्स्फूर्तपणे आपला हा प्रतिसाद येत असतो की ख्रिस्ताला भजायचं, कारण त्याने आपल्या ह्या पवित्र क्रुसाद्वारे आपणा सर्वांचं तारण केलेलं आहे. 4 माणसांचं चौकोनी कुटुंब, त्याची छोटीशी नोकरी, ती घरकाम करत असलेली, पदरामध्ये 2 कोवळी अशी कोकरं, सगळं काही व्यवस्थित चाललेलं, फारसं काही घरामध्ये धन नसलेलं, पण अंतःकरण मात्र शांतीने भरलेलं, समाधाने ओसंडून वाहत असलेलं. आणि अशा पार्श्वभूमीवरती एखादा अघटित असा प्रसंग घडावा, तसा प्रसंग त्या कुटुंबावरती आलेला. स्वयंपाक करत असताना तिला घेरी आली. शेजाऱ्यांनी तिला उचलून पलंगावरती ठेवला. कपाळावरती घामाचे मोठमोठाले थेंब. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. त्याला बातमी देण्यात आली. तो बिचारा आपल्या कामावरून धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी थोड्याशा चाचण्या केल्या आणि ताबडतोब निर्णय दिला की हिच्या हृदयाला खूप मोठा आजार आहे. 4 ब्लॉक्स आहेत, 70, 80, 90% आहेत. तातडीने ऑपरेशन करावं लागेल. कदाचित 5 ते 6 लाख रुपये उभे करावे लागतील. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काय करायचं अशा वेळेला? संपूर्ण कुटुंब जणू काही दुःख सागरात बुडालेलं आहे. त्याच्या डोळ्यासमोर एक अंधार जणू काही दिसू लागला. आपली 2 छोटीशी कोवळी कोकरं, त्यांचं अगदी अंधारलेलं भवितव्य त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि त्याला वाटलं आता सर्व संपलं. आभाळ फाटलेला आहे, ठिगळ कुठे लावायचं, छोटीशी नोकरी, एवढा मोठा निधी कुठून जमा करायचा. कोणीतरी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्याला सांगितलं, फ्रान्सिस भिवू नकोस, आपल्या चर्चच्या बाजूला एक सुंदर असं चॅपल आहे, तिथे साक्रामेंटामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित असतो अशी आपली दृढ श्रद्धा आहे. तू जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या कानावरती तुझा कारण घाल, तो नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी करू शकेल. पडत्या फळाची आज्ञा मानून फ्रान्सिस निघाला, चॅपलमध्ये गेला. 6 महिन्यानंतर त्याच फ्रान्सिसने देवळामध्ये साक्ष दिली. आणि ती साक्ष देत असताना त्याने काय सांगितलं बघा. चॅपलमध्ये शिरत असताना पाऊल जड होतं, चेहऱ्यावरती चिंतेचं जाळं होतं, अंतःकरणामध्ये प्रचंड असं दुःख होतं, डोळ्यांसमोर निबिड असा अंधकार होता. काय करावं ते समजत नव्हतं. जणू काही पेत्र त्या ठिकाणी वादळ वाऱ्यामध्ये गटांगळ्या घेत आहे आणि बुडत आहे, मोठ्याने सांगत आहे, प्रभूजी आम्हाला वाचवा, आम्ही बुडालो. तशा प्रकारची माझी अवस्था झालेली होती. पण कोणीतरी मला सांगितलं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कानावरती तुझं हे गारणं घाल, तो नक्कीच तुला मदत करणार आहे. मी जणू काही अगदी अंतःकरणाच्या खोल कप्प्यातून प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, येशू मी बुडत आहे, मला तुझा फक्त हात दे, मला वाचव, माझ्या पत्नीला वाचव, माझ्या मुलाबाळांना वाचव. अंतःकरणाच्या खोल कप्प्यातून आलेली ही प्रार्थना परमेश्वराच्या खोल कप्प्यापर्यंत पोहोचत असते. त्याचा अनुभव क्षणार्धात त्याला आला. तो सांगतो की जणू काही एखाद्या चलत चित्रपटाप्रमाणे सगळ्या लोकांची नावं माझ्या डोळ्यांसमोर भरभरत सरकत राहिली. एखादा चित्रपट कसा असावा तशा प्रकारे त्याच्यातली पात्र कोणती असावीत, त्याचं कथानक कसं असावं, त्याच्यामध्ये बोध कसा असावा, सगळं काही जणू काही माझ्या डोळ्यासमोर एखाद्या पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे सरकत होतं. दानशूर व्यक्ती, दानशूर संस्था, या सगळ्यांचं माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत होतं. आणि जसं ते चित्र स्पष्ट होत होतं तसतसं माझं अंतःकरण बदलत होतं.
ज्या ठिकाणी अंधार होता त्या ठिकाणी आशेचा प्रकाश आलेला होता. चेहऱ्यावरती आता थोडस स्मित हास्य आलेलं होतं. डोळ्यामध्ये एक चमक आलेली होती. पावलामध्ये एक बळ आलं होतं. मनामध्ये वाटलं की नक्कीच आपण ह्या गोष्टीला टक्कर देऊ शकू आणि ह्याच्यावरती विजय मिळवू शकू. जाताना पाऊल जड होतं, येताना मी मोरपिसासारखा हलका होऊन बाहेर पडलेलो होतो आणि माझ्या डोळ्यासमोर नुसती ती संस्था आणि व्यक्ती दिसत होत्या. देवळातल्या धर्मगुरूंची भेट घेतली. अवघ्या 6 आठवड्यामध्ये 4.5 लाखाचा निधी आम्ही उभा केला आणि चटकन तिचा ऑपरेशन निघून झाला. प्रसंग आला, निघून गेला, परंतु परमेश्वर आला, तो कायमचा टिकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माणसाच्या जीवनामध्ये प्रसंग येत असतात, मात्र त्याच वेळेला जेव्हा परमेश्वर येतो तो परमेश्वर मात्र आयुष्यभर टिकत असतो. अशा प्रकारचा अनुभव फ्रान्सिसला आला. त्याच्या पलीकडे जाऊन फ्रान्सिस काय सांगतो बघा. तिचं शारीरिक दृष्ट्या ऑपरेशन झालं. तिच्या हृदयाचे शारीरिक ब्लॉक्स काढण्यात आले. माझी देखील काही ब्लॉक्स होते. तोपर्यंत मला वाटलं होतं मला कोणाची गरज नाही, मला कोणासमोर हात पसरावा कधीच लागणार नाही. थोडासा मी खमेंडी होतो, अहंकारी होतो, अभिमानी होतो. मला वाटत होतं की मला दुसऱ्यांची गरज नाही. परंतु तिच्यासाठी मी काळजाची झोळी केली आणि माझी मान खाली नमवली. पण त्या नमवलेल्या मानेलाच परमेश्वराने जणू काही त्याच्या आशीर्वादाचा पुष्पहार घातला, माझा सन्मान केला. माझी पत्नी घरी आली, पण मी खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या घरात आलो. संपूर्ण कुटुंब आज कॅरिस्मेटिक आहे. हा संपूर्ण प्रसंग कशासाठी सांगायचा? माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा क्रूस येत असतो तेव्हा त्या क्रूसावरती ख्रिस्त असतो, हे माणसाने कधी विसरायचं नाही. फादर जो आणि मी, आपले फादर थॉमस सुद्धा, आम्ही सर्व धर्मगुरू गोरेगावच्या सेमिनरीमध्ये अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणी फादर फ्रान्सिस रिपॉल नावाचे एक धर्मगुरू होऊन गेले. अतिशय ज्ञानी विद्वान असे पंडित. त्यांनी किती सुंदर वाक्य म्हटलेलं आहे बघा. इफ यू आर सर्चिंग फॉर क्रॉस विदाउट क्राइस्ट, यू आर सर्चिंग फॉर क्राइस्ट विदाउट क्रॉस, यू मे गेट ओनली क्रॉस विदाउट क्राइस्ट. जर तुम्ही ख्रिस्ताचा शोध घेत असाल आणि क्रूसाला डावलत असाल तर तुम्हाला फक्त क्रूस मिळण्याची शक्यता आहे. ख्रिस्त तुमच्या वाटेला कधी येणार नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा क्रूस येत असतात तेव्हा माणसाने लक्षात ठेवायचं, त्या क्रूसावरती ख्रिस्त टांगलेला होता. त्या क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचा तारण केलेला आहे, मरणावरती विजय मिळवलेला आहे. अशा प्रकारचा तो क्रूस आहे. मग तो क्रूस कितीही अवजड असला तरी तो वाहून नेण्या इतकी ताकद प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ शकतो. इसवी सन 306 ची घटना आहे. सेंट हेलेना, नंतर तिला संतपद देण्यात आलं. संत हेलेना अतिशय पवित्र आणि सात्विक अशा प्रकारची स्त्री, आणि त्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की संपूर्ण जगामध्ये आता माझी सुवार्ता पसरवत आहे, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये एक वेदना आहे. ती वेदना अशी आहे की ज्या क्रूसावरती मी टांगलेलो होतो तो क्रूस जेरुसलेमच्या कालवारी टेकडीवरती कोपऱ्यामध्ये अडगळीत पडलेला आहे. तुला जाऊन त्या क्रूसाचा शोध घ्यायचा आहे आणि तो क्रूस इथे रोम मध्ये आणायचा आहे. त्या क्रूसाचा तुला सन्मान करायचा आहे. आता राणी, एवढी मोठी महाराणी, तिने सगळा लवाजमा घेऊन ती दाखल झाली जेरुसलेमला. जेरुसलेमचे बिशप मकाबियुस त्यांनी त्यांचं स्वागत केलं. एवढी मोठी महाराणी आलेली आहे, सगळ्या प्रकारची मदत त्यांना देण्यासाठी तैनात तयार केली. आणि त्या ठिकाणी राणी आता प्रार्थना करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे नक्की आता कुठे मी शोध घ्यायचा. सगळा लवाजमा कालवारीच्या दिशेने गेला. अडगळीमध्ये आता 3 क्रूस सापडले. 3 क्रूसापैकी प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस कोणता, कशा प्रकारे शोध लावायचा. चटकन राणी पुन्हा एकदा ध्यानमग्न होते. तिला पुन्हा एकदा परमेश्वर प्रकट होतो आणि सांगत आहे की ज्या क्रूसावरती तुला 3 खिळे दिसतील तो क्रूस माझा आहे. आणि मग तिला त्या ठिकाणी 3 क्रूस स्पष्टपणे दिसायला लागले. तरी देखील मनामध्ये शंका, कारण दुसऱ्या 2 क्रूसावरती देखील थोडं कुठेतरी तशी चिन्ह आहेत. मग तिच्या मनामध्ये विचार आला काय नक्की करायचं. ध्यानमग्न झालेली ती महाराणी, त्या महाराणीला पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, ह्याच परिसरामध्ये एक म्हातारी स्त्री खाटेवरती शेवटच्या घटका मोजत आहे आणि कोमामध्ये, आज आपण कोमा हा शब्द वापरतो पण त्यावेळेला तो वेगळ्या प्रकारचा शब्द वापरला असावा. ती अशा बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे.
खाटे सकट तिला इथे आणायला सांगायचं आणि तिच्या अंगाला हे क्रूस लावून बघायचे. ज्या वेळेला ती खाटकन डोळे उघडील त्यावेळेला समजायचं की हा क्रूस प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. परमेश्वराची आज्ञा, आता महाराणीची आज्ञा ताबडतोब पाळण्यात आली. ती म्हातारी स्त्री त्या ठिकाणी आणण्यात आली. एक एक क्रूस तिच्या अंगाला लावण्यात आला आणि एक क्रूस ज्यावेळेला स्पर्शून गेला त्यावेळेला चटकन ती डोळे खाडकन उघडते आणि आपल्या बिछाण्यावरती उठून बसते. टाळ्यांचा कडकडाट होतो आणि राणी त्या क्रूसाला वेग मारते आणि आता परतीचा प्रवास सुरू होतो. प्रवास आहे भूमध्य समुद्रामधून रोमला जायचं आहे. जेरुसलेम वरून रोमला जायचं आहे. मध्ये भूमध्य समुद्राचा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये वादळ वारे सुरू झाले. सगळेच जण गटांगळ्या खाऊ लागलेले आहेत. त्यांची मोठी बोट हेलकावे घेत आहे. आता भीती निर्माण झालेली आहे. क्रूस सापडलेला आहे आणि नेताना जर असं काही अघटित घडलं तर आपले सगळे श्रम व्यर्थ जातील. महाराणी पुन्हा एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि किती सुंदर असं तिला त्या ठिकाणी प्रकटीकरण होतं बघा. अहो, ह्या समुद्रावरून मी चालून गेलेलो आहे. त्या समुद्रातील वादळ वारे मी शांत केलेले आहेत. माझ्या पायावरती ठोकलेले खिळे त्याच्यातला एक खिळा तिकडे फेकून बघ. माझ्या हातावरती ठोकलेली खिळे एक खिळा त्याच्यामध्ये टाकून बघ. वादळ वारे ताबडतोब शांत होतात. महाराणीला प्रचंड असा अनुभव येतो. क्रूज घेऊन ही महाराणी हेलेना आपल्या राज्यामध्ये येते. तिला एक मुलगा होता, त्याचं नाव कॉन्स्टंटाईन. हा कॉन्स्टंटाईन आता राजपुत्र, लवकरच राज्याभिषेक घेऊन राजा होणार. अशा पार्श्वभूमीवरती असताना ती जी महाराणी आहे तिने क्रूस आणलेला आहे आणि तरुण उमदा अशा प्रकारचा तिचा मुलगा सांगतो, हा क्रूस काय फक्त येशूने वाहिलाय, मी सुद्धा वाहून दाखवतो. आणि त्याने तो क्रूस आपल्या खांद्यावर घेतला. अंगावरती भरजरी वस्त्रे आहेत आणि संपूर्ण सोन्याने जणू काही मढवलेला हा राजपुत्र आहे. डोक्यावर असा सोनेरी मुकुट आहे. हातामध्ये सोन्याच्या सगळं काही वाळे वगैरे आहेत. अशा प्रकारची त्याची अवस्था. एक पाऊल सुद्धा तो पुढे जाऊ शकत नव्हता. महाराणीला पुन्हा एकदा प्रकटीकरण होतं, माझ्या पुत्राने हा क्रूस कसा वाहिला. डोक्यावरती काट्याचा मुकुट, अंगावरती कसल्या प्रकारची वस्त्रे होती, कोणती त्याची अवस्था होती. तशा अवस्थेमध्ये तुझ्या मुलाला तयार कर, तेव्हाच तो क्रूस वाहू शकणार आहे. त्याने आपले सगळे जड जवाहीर काढून ठेवले. आपली जी भरजरी वस्त्रे होती ती बाजूला ठेवली. क्रूस खांद्यावरती घेतला. हलक्या पिसाऱ्यासारखा तो सहज चालू शकला. त्या दिवशी कॉन्स्टंटाईन राजाचं एवढं प्रचंड परिवर्तन झालं की त्याने आपल्या रोम साम्राज्यामध्ये ख्रिस्ती धर्माला राजाश्रय दिला. 313 साली अधिकृतरित्या एडिक्ट ऑफ कॉन्स्टंटाईन अशा प्रकारचा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो की त्यानंतर अधिकृतरित्या रोम शहरामध्ये ख्रिस्ती धर्माला राजाश्रय दिला गेला आणि जगभरच्या सगळ्या ख्रिस्ती कॅथलिक लोकांना रोमन कॅथलिक म्हटलं जावं अशा प्रकारचा फतवा काढला गेला. तुम्ही विचार करा, आज आपण कशाविषयी बोलत आहोत? ह्या क्रूसाच्या सामर्थ्याविषयी. आज आपण स्वतःला कोण म्हणवत आहोत? रोमन कॅथलिक. परंतु त्याचं मूळ कुठे आहे बघा. एका महाराणीचं परिवर्तन, एका महाराजाचं परिवर्तन करणारा हा राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त जो ह्या क्रूसावरती टांगलेला होता, तो क्रूस आज आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ज्या क्रूसाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचं तारण केलेलं आहे, तो क्रूस आज आपल्या गावामध्ये आहे. फादर लेस्ली राटस नावाचे दुसरे एक धर्मगुरू गोरेगावच्या सेमिनरीमध्ये आम्हाला शिकवायचे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाविषयी बोलतो. हे बलिदान 2000 वर्षांपूर्वी झालं, परंतु इतिहास जमा झालेला नाही. ते बलिदान अजूनही दररोज केलं जात असतं. मात्र आता ते क्रूसाच्या पुलपीटवर नव्हे तर ते आपल्या वेदीवरती केलं जात असतं. म्हणून त्या मिस्साच्या वेदीवरती क्रूस ठेवला जात असतो आणि त्या क्रूसावरील येशूचा चेहरा धर्मगुरूंच्या दिशेने असतो. धर्मगुरूंना आठवण करून देण्यासाठी की ज्या कालवारीच्या क्रूसावरून प्रभू येशू ख्रिस्ताने तारण केलेलं आहे ते बलिदान आणि मिस्सामधील प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान यांच्यामध्ये एक प्रकारचा नातेसंबंध आहे. फादर लेस्ली राटस पुढे आणखी म्हणतात की बऱ्याच वेळेला आपले काही प्रोटेस्टंट बंधू असतात, ते आपल्याला सांगत असतात, इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 10 मध्ये सांगण्यात आलेलं आहे
की प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर केलेल्या आपल्या देहार्पणाद्वारे, एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे आपलं तारण झालेलं आहे. एकदाच जर त्याने देहार्पण केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे, तर पुन्हा एकदा आपल्याला त्याची अशा प्रकारे मिस्सामध्ये वारंवार बलिदान करण्याची आवश्यकता आहे का? अशा प्रकारचा प्रश्न आमचे इतर पंथीय विचारत असतात. फादर लेस्ली राटस यांनी त्याला उत्तर देण्यासाठी 3 प्रतीकं वापरलेली आहेत. पहिलं प्रतीक आहे की झरा आणि नदी. कुठेतरी एखाद्या ठिकाणी झरा उगम पावतो, तिथे भरपूर पाणी दिसतं, परंतु तो झरा जर वाहू लागला तर त्याला कालांतराने नदीचं रूप येत असतं. झरा आणि नदी ह्यांच्यामध्ये एक संबंध आहे. झऱ्याविना नदी असू शकत नाही आणि नदी विना 20-25 किलोमीटर अंतरावर असलेली लोक जे आहेत त्यांना त्या झऱ्याचा काही पाण्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून झरा आणि नदी ह्यांच्यामध्ये संबंध आहे. 2000 वर्षांपूर्वी परमेश्वराच्या प्रेमाचा झरा काल्वरीच्या टेकडीवरती उगम पावला क्रूसाच्या पायथ्याशी. आज तो झरा नदी होऊन पवित्र मिस्साबलीच्या रूपाने आपल्या देवळापर्यंत, घरादारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्या झऱ्यामध्ये जे जीवनदायी, तारणदायी, शुद्धीकरण करणारं पाणी होतं, ते पाणी आजही आपल्याला पवित्र मिस्साबलीमध्ये मिळत असतं आणि त्याद्वारे एका नवीन जीवनाला आपल्याला सुरुवात करायची असते. दुसरं प्रतीक त्यांनी वापरलेलं आहे ध्वनी आणि प्रतिध्वनी. ध्वनी म्हटल्यानंतर आवाज, प्रतिध्वनी म्हटल्यानंतर पुन्हा पुन्हा येणारा आवाज. एखाद्या गोल घुमटाकार इमारतीमध्ये तुम्ही गेलात आणि एखादा आवाज काढला तर तो आवाज पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकू येत असतो. तर पहिला आवाज हा ध्वनी असतो, पुन्हा पुन्हा येणारा आवाज हा प्रतिध्वनी असतो. ध्वनी आणि प्रतिध्वनी ह्यांच्यामध्ये एक नातेसंबंध आहे. ध्वनी विना प्रतिध्वनी असू शकत नाही आणि प्रतिध्वनी नसला तर उशीर आलेल्या माणसाला ध्वनी कधीच ऐकू येणार नाही. 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा, परमेश्वराच्या अवीट अशा प्रेमाचा अनुभव किंवा ध्वनी काल्वारीच्या टेकडीवरती ऐकू आला. आपण सर्वांनी इतिहासामध्ये फार उशिरा प्रवेश केलेला आहे. 2000 वर्षांपूर्वी उमटलेला ध्वनी आपण ऐकू शकलो नाही, परंतु त्याचा प्रतिध्वनी प्रत्येक मिस्सामध्ये उमटत असतो. हे ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. म्हणून क्रूस आणि पवित्र मिस्साबली यांच्यामध्ये एक प्रचंड असा परस्पर संबंध आहे. तिसरं प्रतीक फादर लेस्ली राटस यांनी वापरलेलं आहे, ते म्हणजे पती पत्नी मधील परस्पर संबंध. 2 मुलं एकत्र येतात, देवळामध्ये जाऊन लग्न लावतात, साक्रामेंट स्वीकारतात, लग्न संसाराला सुरुवात करत असतात. अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसतं, एकमेकांपासून थोडे दिवस अलिप्त राहतात. जर त्यांना पुन्हा एकदा एकत्र यायचं असेल तर त्यासाठी देवळात जाऊन त्यांना लग्न लावण्याची गरज नसते. त्यांना फक्त एक आठवण करून द्यायची गरज असते की आपलं लग्न देवळात लागलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्या लग्नाला साक्रामेंटाची झालर आहे, साक्रामेंटाचा शिक्कामोर्तब त्याच्यावरती करण्यात आलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा ती आठवण एकदा करून दिली जाते आणि ते रीतसर पुन्हा एकदा आपला संसार करू शकतात. फादर लेस्ली राटस सांगतात, 2000 वर्षांपूर्वी परमेश्वराने मानव जातीशी करार केला. त्या करारावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताचा शिक्कामोर्तब केला. माणूस हा करार विसरत आहे. पवित्र मिस्साबलीद्वारे त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जात आहे. माझ्या पुत्राने तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, तुमच्याकरिता तारण आणि मुक्ती मिळवलेली आहे. त्याची आठवण करून देऊन पुन्हा एकदा परमेश्वर मानव जातीला आपल्याकडे पाचारण करून घेत असतो. क्रूसाचा महोत्सव किंवा सण सोहळा आज आपण साजरा करत आहोत. त्या क्रूसासाठी इंग्रजी शब्द आहे CROSS, म्हणजे क्रॉस. 5 अक्षरं आहेत आणि सुरुवातीपासून मी ऐकत आलेलो आहे की ह्या परिसरामध्ये 5 गावं आहेत आणि सगळी 5 गावं ह्या ठिकाणी ह्या क्रूसाभोवती एकत्र येत असतात. जणू काही 5 अक्षरं आणि 5 गावं. त्या 5 अक्षरामध्ये 5 महत्वाची तत्वे दडलेली आहेत. ती तत्वे आपण आता अंगीकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याद्वारे ह्या क्रूसावरती आपलं जे प्रेम आहे, आपली जी भक्ती आहे, ती आपली भक्ती ओसंडून कशी वाहता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पहिलं अक्षर आहे C आणि C फॉर क्राइस्ट. अगदी सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगितलेलं आहे.
की क्रूसाकडे पाहिल्यानंतर माणसाला ख्रिस्ताची आठवण झाली पाहिजे. की जुन्या करारामध्ये अनुवादाच्या पुस्तकात अध्याय 21 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की झाडावर टांगलेला मनुष्य शापित असतो. ती भावना हेल्लेनी लोकात म्हणा, ग्रीक भाषिक लोकांमध्ये म्हणा किंवा यहुदी लोकांमध्ये सुद्धा प्रचलित होती. त्यांना वाटायचं की येशू ख्रिस्त झाडावरती म्हणजे क्रूसावरती असा टांगलेला होता, तो शापित आहे. परंतु त्या क्रूसावरूनच त्याने संपूर्ण जगाचं तारण केलेलं आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. म्हणून संत पॉलने करिन्थिकरास पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हेल्लेनांसाठी हा मूर्खपणा आहे आणि यहुद्यांसाठी हा अडखळण आहे, पण आमच्यासाठी तो अभिमान आहे. येशूच्या क्रूसाचा आम्हा अभिमान असं आपण सातत्याने म्हणत असतो. क्रूसाचा अभिमान कशामुळे? प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे. या ठिकाणी फादर भंडारी यांचा हा फोटो बघितल्यानंतर थोडेसे माझ्या अंगावरती शहारे आले. त्याला एक कारण आहे. इथे येण्यापूर्वी फादर भंडारी ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीमध्ये मी 1.5 तास बसून आलो. सहज झालं ते, मी काय ठरवून गेलो नव्हतो. मीटिंग होती कुटुंब आयोगाची. फादर रेमन रोमा यांनी आता फादर बर्नर्ड भंडारी जन्मशताब्दी हॉल म्हणून त्या रूमचं रूपांतर केलेलं आहे, एका AC हॉलमध्ये रूपांतर केलेलं आहे. फादर भंडारी त्याच खोलीमध्ये राहिले. त्याच खोलीमधून तुम्हाला साक्रामेंट दिसू शकेल अशा प्रकारची एक छोटीशी खिडकी होती. तिथे 1.5 तास मी बसून आलो. इथे त्यांना बघताबरोबर अंगावरती एक प्रकारचे शहारे आले, मंतरलेले जणू काही ते क्षण. हे कशासाठी सांगायचं? जेव्हा क्रूसाला मी पाहीन तेव्हा माझ्याही अंगावरती शहारे आले पाहिजेत, कारण त्याच्यावरती माझा स्वामी स्वतःचं बलिदान अर्पण करणार आहे, त्याने केलेलं आहे आणि त्याद्वारे मला तारण मिळवून दिलेलं आहे. म्हणून क्रूसाचा अवमान होईल असं कोणतंच कृत्य, कोणताच शब्द, कोणतीच प्रवृत्ती माझ्या जीवनामध्ये नसावी याविषयी मी काळजी घेतली पाहिजे. C फॉर क्राइस्ट, R फॉर रिलिजन. रिलिजन म्हटल्यानंतर धर्म. प्रत्येक धर्माचं एक विशिष्ट असं चिन्ह असतं आणि ख्रिस्ती धर्माचं चिन्ह आहे क्रूस. त्या क्रूस मध्ये उभा खांब आहे, आडवा खांब आहे. देव प्रीतीच्या उभ्या खांबाला शेजार प्रीतीचा आडवा खांब छेदून जातो, तेव्हा ख्रिस्ती श्रद्धेचा क्रूस तयार होत असतो. देव प्रीती परमेश्वरावरती प्रेम करण्यासाठी, शेजार प्रीती एकमेकांवरती प्रेम करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये 4 प्रकारचे लोक त्याला भेटले. फक्त देव प्रीती करून ढोंगबाजी करणारे शास्त्री परुषी, परंतु शेजार प्रीतीसाठी वेळ नसलेली मंडळी. तो याजक आणि लेवी त्या एका जखमी माणसाच्या बाजूने जात होते. त्यांना काहीच वाटलं नाही. आत्ताच मंदिरातून येत होते, मंदिरामध्ये परमेश्वराचं प्रेम व्यक्त केलं, पण त्या ठिकाणी त्यांचा शेजारी तडफडत पडलेला आहे, त्याला मात्र काहीच तो करू शकलेला नाही. अशा प्रकारे पहिला प्रकार की फक्त देवप्रीती परंतु शेजार प्रीती नाही, हे कर्मकांड असू शकतं, हे ढोंग असू शकतं. दुसरा प्रकार आहे फक्त शेजार प्रीती पण देवप्रीती नाही. म्हणजे काय की तुम्ही आम्हाला खूप काम करायला सांगा, चळवळी करायला सांगा, मोर्चा काढायला सांगा, आंदोलन करायला सांगा, क्रांती करायला सांगा, पण आम्हाला प्रार्थना करायला सांगू नका. मदर तेरेसाने सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. परमेश्वराचं अधिष्ठान नसेल तर चळवळी म्हणा, पक्ष म्हणा, आंदोलन म्हणा कशी छेडली जातात आणि त्यानंतर त्यांच्या चिंध्या कशा होतात हे इतिहासाने आतापर्यंत पाहिलेलं आहे. मदर तेरेसाने स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, वी डू इट फॉर सम वन, दे डू इट फॉर समथिंग. हा फरक आहे. याचा अर्थ काय बघा, की जे सेवा कार्य करायचं आहे, जे आंदोलन करायचं आहे, चळवळी करायची आहे, क्रांती करायची आहे, जे काही समाज कार्य करायचे आहे ते सगळं ईश्वर निष्ठेवरती उभारलेलं असलं पाहिजे. जेव्हा ते ईश्वर निष्ठेवरती उभारलेलं नसतं त्यावेळेला तिथे फार मोठा धोका असतो अहंकाराचा. एकेकाचा अहंकार जागृत झाला की मोठ्या मोठ्या गटाचे तुकडे पडतात. मोठे मोठे गट वसईला येऊन गेले, तुकडे पडले
कारण पाया परमेश्वरावरती उभारलेला नव्हता. एवढं स्पष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की मार्था मार्था तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंता आणि दगदग करते, मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. याचा अर्थ काय? फक्त प्रार्थना करतच बसायचं नाही. ह्यासाठी दुसरे दोन प्रकार आहेत की देवप्रीती आणि शेजार प्रीती ह्यांच्यामध्ये सांगड घालायची. त्यासाठी एकीकडे नम्रता लागते, दुसरीकडे आत्मविश्वास लागतो. नुसती नम्रता असेल आणि आत्मविश्वास नसेल तर तो न्यूनगंड म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. नुसता आत्मविश्वास असेल आणि नम्रता नसेल आणि अरेरवीपणा असेल तर तो अहंकार असतो, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. नम्रता आणि आत्मविश्वास एकत्र आल्यानंतर सौजन्य जन्माला येत असतं. त्या सौजन्यामध्ये परमेश्वर दडलेला असतो. म्हणून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत. आणि चौथा प्रकार, देवप्रीती सुद्धा नाही, शेजार प्रीती सुद्धा नाही, माझी स्वतःची स्वार्थी महत्वाकांक्षा. हेरोद म्हणा, पिलात म्हणा, जुदास म्हणा, कितीतरी नावं घेता येतील. देवावरचं प्रेम नाही, शेजाऱ्यावरचं प्रेम नाही, स्वतः मोठं व्हायचं आहे. आज समाजामध्ये यांची संख्या वाढत चाललेली आहे. मला मोठं व्हायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला व्यवसाय वाढवायचा आहे, मला मोठं श्रीमंत बनायचं आहे. देऊळ रवळ नाही, गावामध्ये काय घडतं तिथे कुठे काही नाही, अशा प्रकारची परिस्थिती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देवप्रीती आणि शेजार प्रीती यांची सांगड घालण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. आणि त्याचं प्रतीक आहे रिलिजन, आर फॉर रिलिजन, ओ फॉर ओबिडियन्स. ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारकपणा. आज्ञाधारकपणा म्हटल्यानंतर नुसती बैलासारखी नंदी बैलासारखी मुंडी हलवायची असं नाही. आज्ञाधारकपणासाठी सुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रचंड अशी नम्रता आणि व्यापक दृष्टिकोन असावा लागतो. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती आज्ञाधारक झाला असं फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2 वचन 5 ते 11 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. क्रूसावरचं मरण पत्करलेलं आहे, आज्ञाधारक झालेला आहे. आज आपल्या समाजामध्ये अडचण कोणती निर्माण झाली आहे बघा. सगळ्यांना स्वातंत्र्य पाहिजे, आज्ञाधारकपणा कोणालाच नको. पत्नी सांगते माझ्याकडे माझा पैसा आहे, तुला पाहिजे असेल तर निघून जा. स्वातंत्र्य पाहिजे, आज्ञाधारकपणा कोणालाच नको आहे. म्हणून आपल्याला आता ही 3 वाक्ये व्यवस्थितपणे ऐकून घ्यायची आहे. आज्ञाधारकपणा विना असलेलं स्वातंत्र्य स्वैराचाराकडे घेऊन जात असतं. स्वातंत्र्य विना असलेला आज्ञाधारकपणा गुलामगिरीकडे घेऊन जात असतो. म्हणून आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये सुंदर असा संगम घालून आणायचा असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती तेच केलं. स्वातंत्र्य त्याने होकार दिलेला आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आणि त्याने आज्ञा पाळलेली आहे. स्वातंत्र्य आणि आज्ञाधारकपणा यांचा व्यवस्थितपणे मेळ घालायचा, तेव्हा जीवन किती सुंदर बनू शकतं. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आपण ओ फॉर ओबिडियन्स, त्याच्यानंतरचा अक्षर आहे एस फॉर सफरिंग. सफरिंग म्हटल्यानंतर दुःख. माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येत असतं तेव्हा माणूस त्याचं वर्णन करण्यासाठी वेगवेगळी प्रतीक वापरतो. एक प्रतीक आहे क्रूस. माझ्या खांद्यावरती परमेश्वराने क्रूस दिलेला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य आपण करत असतो. म्हणून सफरिंग साठी क्रूसाचं प्रतीक वापरलं जात असतं. हे माणसाच्या जीवनातलं जे दुःख आहे ते कुठून येत आहे, त्याचं कारण काय आहे, त्याच्यावरती माणसाने चिंतन केलं पाहिजे. आज संपूर्ण विश्व चराचर सृष्टी अपूर्ण आहे, म्हणून त्सुनामीच्या लाटा येतात, व्होल्कॅनो होतात, वादळ वारे होतात, भयंकर तुफान सुटतं आणि पूर येत असतात. आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात दुःख येत असतात. माणसाचं शरीर अपूर्ण आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतात, आजार होत असतात. माणसाचा मेंदू अपूर्ण आहे म्हणून माणसाला सगळ्या गोष्टी समजत नाहीत. गोंधळलेल्या अवस्थेमध्ये माणूस जीवन जगत असतो, त्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतात. पण उदात्त कारणासाठी सुद्धा एखादी व्यक्ती दुःख सहन करत असते. की वडील परदेशी जातात, भरपूर पैसा कमावतात, मुलाबाळांसाठी इथे पाठवतात, परदेशातून परत येतात, मुलाबाळांना बघतात, रात्री झोपी जातात, सकाळी उठतात तोपर्यंत बातमी येते की झोपेमध्येच त्यांना अटॅक येऊन मरण पावलेले आहे. आमच्या मुंबईतल्या एका धर्मगुरूंच्या वडिलांची ही कथा, वयाच्या 12व्या वर्षी त्यांना ही कथा त्यांच्या आईने सांगितली.
तेव्हा त्यांनी सांगितलं, ज्या माझ्या वडिलांनी मला माझ्या पायावर उभं केलेलं आहे त्या माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ धर्मगुरू होऊन मी लोकांची सेवा करणार आहे, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणार आहे. आणि ते धर्मगुरू झाले. कितीतरी वर्षे अजूनही मुंबई धर्म प्रांतामध्ये ते कार्य करत आहेत. उदात्त हेतूसाठी सहन केलेलं हे दुःख कधीच वांस ठरत नसतं. चांगली वेदना कधीच वांस नसते. लवकर किंवा उशिरा त्याला फुलं फळं येत असतात. आपण सर्वांनी वेदना अनुभवल्यात, परंतु त्या वेदना कधीच वांस ठरणार नाहीत. मात्र उदात्त हेतूसाठी त्या भोगल्या पाहिजेत, ह्यावरती माणसाने लक्ष द्यायचं आहे. आणि शेवटचं कारण आहे तारणदायी दुःख. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख नुसतं उदात्त हेतूसाठी नाही, तारण देण्यासाठी. संत जॉन पॉल दुसरे यांना कोणीतरी विचारलं की तुमचं तारण झालेलं आहे हे कशावरून, आणि त्याने किती सुंदर उत्तर दिलं. दुःखामध्ये आणि मोहामध्ये मी कसा वागतो त्यावरून मी सांगू शकतो माझं तारण झालंय की नाही. जर दुःखामध्ये मी कुरकुर करत असेल, तारण झालेलं नाही. मोहामध्ये मी बळी पडत असेल, माझं तारण झालेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या दोन्ही गोष्टीवरती विजय मिळवला. मोहावरती हा प्याला माझ्यापासून दूर कर नाही, पण तुझ्या इच्छेप्रमाणे. दुःखावरती विजय मिळवलेला आहे. दुःखाचे गट अशा प्रकारे रिचवलेले आहेत आणि आपल्या सर्वांसाठी तारणाची मोठी आशा दिलेली आहे. म्हणून CROSS अशी अक्षरं आपण चिंतनासाठी घेतलेली होती. त्याच्यातलं शेवटचं अक्षर आहे S फॉर सल्वेशन. सल्वेशन म्हणजे तारण. आपणा सर्वांचं तारण प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या क्रूसाद्वारे केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा त्याच घोषणेने आपण ह्या व्याख्यानाचा समारोप करत आहोत. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. धन्यवाद.